चिकन मसाला काय केलं? काय केलंस रे तू? मी काय नाही केलं. त्याला काय विचारतेस? मी सांगतो ना, काल तुझा भाऊ आपल्या घरी आला. अरे तू ये घरात ये. अचानक कसं काय आलंस? फोन नाही काय नाही. ताई मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी तुला भेटायला आलो. मला पण तुझी खूप आठवण येत होती. बरं केलंस तू आलास. तुला बघून तुझी जीजू पण खूप खुश होती. अगं हो, पण ताई जीजू कुठे गेले? जीजू दिसत नाहीये. हो हो आहेच बाथरूम मध्ये. हा भाऊच येते. ओ लवकर बाहेर या. भाऊ आले त्याचा. हा आलो. थँक्स. काय मग कसं चाललंय? चांगलं चाललंय. मम्मी कशी आहे? ती पण चांगली आहे. पप्पा? हो ते पण चांगले. आई बाबा? हो सगळे चांगले. आणि करतो कसं आता? हो तो पण चांगला, त्याला जॉब लागलाय. काय सांगतोयस? आणि मग अभ्यास? माझा अभ्यास चांगला झालाय. हे कसं काय केलंस? तुझी खूप आठवण येत होती म्हणून आलो. हा बरं केलंस तू आलास. अरे देवा, कोण आला आता? अरे देवा, काय आला भाऊ? काय बोलला? हा भाऊ आला का? हो ना, बघा ना किती दिवसातून आले आपल्याला भेटायला. अमर, चाय पाणी ठेव त्याला. हो हो आणि ते थांबा. सरका सरका, आजच सरका, आजच थोडा सरका. हो आता बस ना, आता काय रात्रीवर जाऊ का? भाग्यवान, एवढा वेळ भाऊ आहे तुझा? काय मग कसं काय केलं? त्याची खूप आठवण येत होती म्हणून मी आलो. बरं मग, आणि किती दिवस का? ओ जिजू आताच तर आलोय, बसून ना थोडं. काय चालू होतं दोघांचं? काय बोलत होता? काय नाही, घरी सगळे बरेच ना, तेच विचारत होतो. पण हा एवढा बेजार मग तो कधी करायला लागला? जाऊ द्या, ओ लहान आहे तो, त्याचा स्वभावच तसा आहे. लहान आहे तो मोबाईल घेता. ओ जिजू हे काय केलं तुम्ही? सर्व पाणी माझ्या अंगावर पडलं. मी काय केलं? मी तो मोबाईल घेत होतो. आता काय झालं? मी बघितलं तू जिजूंनी काय केलं? पूर्ण पाणी माझ्या अंगावर पडलं. पाहिलं किती वेळ झाला हा? मी हा मोबाईल घेत होतो, त्यालाच क्लास बरोबर सांभाळता नाही आला आणि म्हणून माझ्यावर नाव घेऊन आला. जाऊ देत रे, चुकून पडलं असेल. हे घ्या. ताई आज माझ्याकडे घालायला कपडे पण नव्हते आणि रस्त्याने येताना माझी चप्पल पण तुटली. आता मी काय करू? काळजी नको करूस, थांब मी जिजूंना सांगते. हो माझा भाऊ खूप दिवसांनी आपल्या घरी आज भेटायला आलाय. त्याला नवीन चप्पल आणि कपडे घेऊन द्या ना. नाही नाही, एवढा वेळ भाऊ काय तुझा? त्याला मी कपडे घेऊ शक्यच नाही. ओ सोडा ना राग, जाऊ द्या ना. घ्या ना त्याला नवीन चप्पल आणि कपडे. अरे देवा, आला रिकामे खर्च आला. अहो माझ्यासाठी एवढं करा ना. नाही म्हणू नका ना. घेऊन द्या ना त्याला नवीन चप्पल आणि कपडे. ठीक आहे घेतो, पण एक काम कर, याला माझे कपडे घालायला दे आणि मी याला बाजारात घेऊन जातो आणि मस्तपैकी ब्रँडेड चप्पल घेऊन देतो. जिजी तुला घेऊन देते नवीन चप्पल. त्यांच्यासोबत चांगलं वाग, चिडचिडपणा करू नकोस. हा मी कपडे काढून ठेवले, जा दे त्याला.
थांब तुझ्यासाठी कपडे घेऊ. हे कपडे. तोपर्यंत मी आवडून घेते. असे का कपडे दिले मला घालायला? असू दे, चल तुला मस्त कपडे घेऊन देतो. भाग्यवान येतो. बघा मग किती दिवस मुक्काम. ओ हात काढा. आजच तर आलोय, थोडे दिवस राहू द्या. इसके लिए चप्पल दिखा. ये 200 वाला है. हाँ हे मुझे ही मला खूप आवडली, मला घेतलं ना. हल्के में दिखा. हल्के में. ये 100 वाला है. हो, ही मला आवडली. ये चुप, ये बराबर नहीं है. हल्के और हल्के में दिखा. और हल्के में. और हल्के. तुमको लगा जो लो. और ये सेकंड हैंड 50 वाला है. गारंटी. ये 50. सेकंड हैंड है. अच्छा है. अच्छा अच्छा. चांगला चप्पल आहे. ब्रँडेड बोललो होतो आणि सेकंड हँड घेऊन दिली मला. ब्रँडेड सिटी. ब्रँडेड है ना. हाँ ब्रँडेड. हाँ, ब्रँडेड. बराबर है. एकदम ब्रँड. चांगली ब्रँडेड आहे. एकदम ब्रँड. कितने की है? 50 50 50 क्या 50? ये लो 20 रुपए. 20 रुपए 50 दे. नहीं नहीं 50 50 दो 50. नहीं देगा मैं. नहीं, हाँ बराबर है, बराबर है. देखो बराबर 20 रुपए बराबर है. अरे नहीं यार ये कितनी कंजूस है यार. काय हो जिजू, एवढी ब्रँडेड चप्पल मला 20 रुपयाची चप्पल घेऊन दिली. जिजू तुम्ही बरोबर नाही केलं का? रस्त्यानं चालताना चप्पलचा वापर कमी करायचा आणि एक पाय सोडून वर चढायचं, म्हणजे चप्पल जास्त खालून घसणार नाही आणि जास्त महिने टिकल. समजलं का? एक पाय सोडून. हां.
जिजूंनी ब्रँडेड चप्पल बोलून मला 20 रुपयाची चप्पल घेऊन दिली. हे बरोबर नाही केलं त्यांनी. काय हो जिजू, ब्रँडेड चप्पल बोलून तुम्ही मला 20 रुपयाची चप्पल घेऊन दिली. थांबा, तुमचं नाव ताईला सांगतो. थांबा. ब्रँडेड चप्पल आहे ती. कधी कधी ती ब्रँडेड चप्पल होती. घाल, काही नाही होत. अरे भगवान, हो, इतकं चिडायचं काय झालं? का मारलं माझ्या भावाला? हे अक्कल माशाला काय केलं? काय केलंस रे तू? मी काय नाही केलं. त्याला काय विचारतेस? मी सांगतो ना, काल तुझा भाऊ आपल्या घरी आला. त्याच्याकडे कपडे नव्हते. त्याला आपण माझे कपडे घालायला दिले. बरं मग काय केलंस तू यांच्या कपड्यांचं? मी काय नाही केलं ताई. त्याला काय विचारतेस? मी सांगतो ना, पुढे ऐक. बरं मग काय केलं ह्याने? पुढे तर ऐक. काल तुझा भाऊ आपल्या घरी आला. त्याला मी चांगली ब्रँडेड चप्पल घेऊन दिली. काही ब्रँडेड चप्पल नाही. ब्रँडेड चप्पल बोलून जिजूंनी मला त्या सांबाराकडे घेऊन गेले आणि हलके मी दिखाव असं म्हणून 20 रुपयाची चप्पल घेऊन दिली मला. पाहिलं किती बेरड आहे हा? एवढी चांगली ब्रँडेड चप्पल घेऊन दिली आणि वरून मलाच नाव ठेवून आला. ब्रँडेड चप्पल घेऊन दिली यांनी मला. तू बस. पाहिलं किती आधी का? एवढा बेरड पुढे मी आयुष्यात कधी पाहिला नाही. हा मोठा की मी मोठा? जास्त कोणाला समजतं, याला की मला? मी ब्रँडेड चप्पल घेऊन दिली. बरं मग काय केलं माझ्या भावाने ते तरी सांगा. सांगतो ना, पुढे तर आहे. तुझ्या भावाला मी सांगितलं होतं, पायऱ्या चढताना एक पाय सोडून वर चढ, म्हणजे चप्पल खाली बसणार नाही आणि जास्त दिवस टिकल. काय रे, मग तू एक पायरी सोडून वर आला नाहीस का? हो आलो ना. जिजूंनी जसं सांगितलं मी तसंच केलं. उलट एका पायरीच्या जागी मी 2 पायऱ्या सोडून वर आलोय. किती हुशार आहे माझा भाऊ. कसला हुशार, किती बेरड आहे हा? हे अक्कल माशाला नाही तो शहाणपणा करायला कोण बोललं? एकच्या जागी 2 पायऱ्या चढून वर यायला कोण बोललं? हो, उलट चांगलं आहे ना. एक पायरी सोडून 2 पायऱ्या चढून वर आलाय तर त्याची चप्पल आणखी जास्त दिवस टिकेल ना. अरे चप्पलच्या बाजूला तिकडं, पण हे अक्कल माशानं माझा चांगला टेन्शन फाडला ना. Armutia, अरे armutia, armutia, देवा. armutia. Zana, 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 yeah!